आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. भावना मॅडम, मी सोडतो. संतोष दादा. दादा. अरे भावना, तू इथे? अरे मी ते गाडे पाटलांच्या घरी धाड पडली ना, तर मी अकाउंट साठी. अच्छा, त्या सीएन कडून तू आली होतीस? हो. ओके ओके, मग आता तुला ऑफिसला जायचंय? हो. सोडू मी तुला? चल. आता संतोष दादा इथे पप्पांशी भावना मॅडमच्या मंगळसूत्राबद्दल बोलायला आले होते. हे सगळं भावना मॅडमना कळणार, म्हणजे त्यांना पुन्हा त्रास होणार. माझ्यामुळे किती त्रास होतोय भावना मॅडमना. आणि दुसरीकडे तर मात्र भावना मॅडमनी मला आणि माझ्या घरच्यांना एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. दादा ऐक ना, मला एक विचारायचंय. काय? तू इकडे गाडे पाटलांकडे कशासाठी आला होतास? म्हणजे काही काम होतं का? माझं कसलं बोडक्याचं काम, उलट इथे आलो म्हणून ऑफिसमध्ये हाफ डे पडणार आहे माझं. म्हटलं एक प्रश्न मार्गी लागला असता, पण कसलं काय? कसला प्रश्न? खूप मोठा प्रश्न. आता तू कशी आली होतीस इकडे आणि ही इन्कम टॅक्सची रेड परतवून लावलीस, तसं तुझ्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी विचार केलायस? नाही ना. तर तुला इतरांच्या घराच्या अब्रूची पडलेली आहे, पण माझ्या घरात जी उठाठेव चाललंय त्याचं मला बघायला नको? काय सांगू तुला, ही रोजची कटकट नकोय मला. त्याचाच सोक्ष मोक्ष लावायचा आहे मला. तुझ्या या मंगळसूत्रावरून सुरू झालेल्या चर्चा माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचल्यात. लोक शेण घालतात माझ्या तोंडात. आपल्या घरच्यांनी काय माझं नाक कापायचा मक्ताच घेतलेला आहे. तेच निस्तरायला आलो होतो. म्हणजे काय? म्हणजे तुझ्या गळ्यात हे जे निनावी माणसाने मंगळसूत्र घातलंय ना, तो माणूस कोण आहे ते शोधून काढा हे सांगायला आलो होतो. शोधतो म्हणालेत ते. दादा, अरे तू कशाला सांगितलंस त्यांना? अरे सगळीकडे चर्चा होईल याची. आपल्या घरातली गोष्ट घराबाहेर कशाला काढायची? घराबाहेर? हा, वा 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 वा. एकीकडे हे सिंचनाचं माहेर म्हणून मिरवता, त्या सिद्धूची एवढी कौतुका करता, आणि आता ते घराबाहेर जातं त्यांच्याकडे नेल्यावर विषय. काय बोलतेस भावना? हे बघ भावना, सांगतो ते लक्षात घे. हे मंगळसूत्र लपवणं हा यावरचा उपाय नाही. मी जे करतोय ते योग्य आहे. अरे ऐक ना दादा. मला पुढचं काही सांगू नकोस, कळलं ना? काय करतोय ते कळतंय मला. बघत जा पुढे. बस आता पुढचं काही सांगू नकोस. देवा, मी किती प्रयत्न केला हे मंगळसूत्र लपवून ठेवण्याचा, तरी तो विषय सतत का डोकावतोय? मी कधी सुटणार आहे या त्रासातून? देवा, त्या दिवशी देवी यांनी मला जो कौल दिला त्याप्रमाणे वागलो मी. पण तोच दिवस काय, आजवर असे मला अनेक संकेत मिळालेत जे मला हेच सांगत होते की सिद्धू, भावना मॅडमच तुझी जोडीदार आहे. आज सुद्धा बघ ना, त्या आमच्या घरी आल्या आणि आम्हाला एका मोठ्या संकटातून दूर केलं. सगळे किती खुश होते भावना मॅडमवर. एका सेकंदासाठी मला तर असं वाटलं की आत्ताच जर मी सांगून टाकलं की माझं प्रेम आहे त्यांच्यावर आणि मला लग्न करायचंय, तर आनंदाने स्वीकारतील सुद्धा. मला खरंच लपवायचं नाहीये रे, सगळं खरं खरं सांगून टाकायचं. पण मला भीती वाटते की जर मी सगळं खरं खरं सांगून टाकलं तर भावना मॅडम आणखीन संकटात नको पडायला. देवा, हे सत्य कधी ना कधीतरी बाहेर पडेलच ना. तूच मला काय तो कौल दे आता प्लीज. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई गहरुनी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे.
काकू थांबा मदत करतो द्या 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 अरे देवा ह्यो तर तोच आहे ज्याच्याकडे ते यायचं मंगळसूत्र आहे. कोणी नाही आहे वाटतं तुमच्या बरोबर. कोण आहेस रे बाबा तू? आ नाव तरी काय आहे रे तुझं? या काय झालं तुम्ही असा का विचारताय? अरे एवढा मदतीला धावून आलायस रे माझ्या. अहो असं काय म्हणताय काकू? तुम्ही इतक्या उन्हातानात या वयात काम करू शकता तर मी साधी मदत नाही करू शकत का तुम्हाला? आणि अरे हे बघा तुम्हाला आभार मानायची अजिबात गरज नाहीये. देव करो आणि तुमची सगळी फुलं विकली जाओ. आता मी काय करू? हे तर नाव सांगाय बी तयार नाही. बरं आता पुण्यांदा मी याला नाव विचारलं तर याला संशय येईल. बरं चला येतो मी. आज मालिकला जाईल र पण उद्या लई अवघड हाय बघ. का हो? अरे उद्या देवीचं वार नाही ना म्हणजे लोक बी कमी येतात र देवळात. म्हणजे समधी फुलं तशीच राहतात बघ. आणि आमचं कसं आहे फुलं इकले गेले तरच आमचं पोट भरतंय बघ. उद्याचा दिवस मला उपवासच घडणार आहे बघ. काकू तुम्ही नका काळजी करू. उपास वगैरे काही होणार नाही. मी उद्या येऊन सगळी फुलं विकत घेईन तुमची. खरं म्हणतोस वय? अहो काकू 100% करा. लय उपकार होतील बघ तुझं. कधी येशील र तू? तुम्ही सांगा कधी हो तेव्हा येतो. दे यायची काकड आरती असते बघ फाट्याला 6 वाजता. तवा येशील? ठीक आहे काकू तुम्ही नका काळजी करू मी तेव्हा येतो. ठीक आहे येऊ आता. हा हा चला काळजी घ्या. हा. हॅलो हॅलो आरती. तर ह्या वेळेला कोण आलाय? अरे तुम्ही तुम्ही दोघं जान्हवीकडे राहणार होता ना? ते आईचा फोन आलता मला. उद्या दुकानावर लई काम आहे, ऑर्डरी द्यायच्या आहेत, मग तिला होणार नाही, मला जावं लागेल म्हणून आलो. बरं बरं आईच्या मदतीला आलीस ना. ठीक आहे ठीक आहे. मी आवरून घेऊ? हो जा जा. सगळं ठीक आहे ना? वा.